तुम्हाला सकाळी-सकाळी उठल्यानंतर टाचेमध्ये किंवा सांध्यांमध्ये तीव्र वेदना होत आहे का? मग सावधान. हे तुमच्या रक्तातील युरिक ॲसिड वाढल्याचं एक लक्षण असू शकतं. आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे युरिक ॲसिड हा आपल्या शरीरातला एक प्रकारचा कचराच आहे. नाही समजलं ना? आता कसं ते मी समजावून सांगते. आपल्या शरीरामध्ये जेव्हा प्युरिन्स नावाच्या घटकाचं पचन होतं, तेव्हा त्यामधनं युरिक ॲसिड हा एंड प्रोडक्ट बाहेर पडतो. सामान्यतः आपली किडनी हे युरिक ॲसिड म्हणजेच एंड प्रोडक्ट गाळून लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. पण जेव्हा हे प्रमाण खूप वाढतं तेव्हा त्याचे खडे सांध्यांमध्ये जमा होऊ लागतात. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की हे प्युरिन्स शरीरामध्ये येतात कुठून? तर सर्वात प्रथम हे प्युरिन्स मांसाहारामध्ये सी फूड आणि रेड मीट यामध्ये असतात. आता डाळी आणि कडधान्ये यामध्ये तुरीची डाळ, वाटाणा, चणे यामध्ये प्युरिन्स हे सापडतं. परंतु तुम्ही प्रमाणामध्ये हे सर्व घेऊ शकताय. त्यानंतर भाज्यांमध्ये पालक, कोबी आणि फ्लावर यामध्ये प्युरिन्स हे भरपूर प्रमाणात असतं. आता साखर आणि अल्कोहोल म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स आणि बिअरमुळे हे युरिक ॲसिड शरीरामधून बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. आता तुम्ही म्हणाल की फक्त प्युरिन्स खाल्ल्यानेच बॉडीमधलं युरिक ॲसिड वाढतं का? तर असं नाहीये. जर तुमच्या किडनीचं कार्य हे व्यवस्थित होत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये युरिक ॲसिड हे वाढू शकतं किंवा तुमचं वजन अति आहे म्हणजेच लठ्ठपणा आहे तर युरिक ॲसिड हे वाढू शकतं. त्यानंतर स्ट्रेसमुळेही तुमच्या बॉडीतलं युरिक ॲसिड हे वाढू शकतं. म्हणजेच जर तुम्ही वेळेवरती यावरती लक्ष दिलं नाहीत तर याचं रूपांतरण गाऊट सारख्या गंभीर आजारामध्ये होऊ शकतं. मग यासाठी काय करायचंय तर पाणी हे भरपूर प्रमाणात प्यायचे आणि तुमचा आहार हा सांभाळायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की यावरती उपाय काय किंवा कुठले उपचार आम्ही घेऊ शकतो? तर यामध्ये होमिओपॅथी ही अत्यंत उपयुक्त ठरते. कारण होमिओपॅथी ही लक्षणांना दाबण्याचं काम नाही करत तर ती तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारण्याची प्रक्रिया ही व्यवस्थितपणे करते. होमिओपॅथी ही तुमच्या किडनीला अधिक कार्यक्षम बनवून युरिक ॲसिड तुमच्या किडनीद्वारे नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यास मदत करते. होमिओपॅथीमध्ये कुठल्याही प्रकारचे पेनकिलर्स न वापरता सांध्यांमध्ये किंवा टाचांमध्ये होणाऱ्या वेदना या मुळापासून बऱ्या केल्या जातात.